सिम्प्टम तुमचे 5 ते 7 दिवसाच्या पुढे जात असतील, तर मी सांगेल की लवकरात लवकर तुम्ही निअर बाय डॉक्टरांना भेटा. हाय, मी डॉक्टर आशिष अमृतराव धोत्रे, कन्सल्टंट चेस्ट फिजिशियन, फुफ्फुसाचा तज्ज्ञ. मी नोबल हॉस्पिटल हडपसर येथे काम करतो. सध्या सांगायचं म्हटलं तर मी बेसिकली ब्रॉन्कायटिस हे वर्ड तुम्ही ऐकलेलं असेल. सध्या तरी एकदम हॉट, वॉर्म एन्व्हायर्नमेंट आहे. एकदम असं गरम एन्व्हायर्नमेंट, त्यामुळे बऱ्याचशा पेशंटला काही त्रास होणार नाही. दॅट इज गुड थिंग. पण टेम्परेचर एवढं वाटतं की सगळ्यांनाच वाटतं की आता आपलं वातावरण चेंज झालं पाहिजे. सगळ्यांना माहिती आहे की रेनी सीझन आता सुरू होतं. पण रेनी सीझनमध्ये एकदमच हॉट एन्व्हायर्नमेंटचं थंड एन्व्हायर्नमेंटमध्ये कन्व्हर्शन होतं रेनी सीझनमुळे. तर यामध्ये बऱ्याचशा लोकांना हा ब्रॉन्कायटिसचा त्रास होऊ शकतो. आपण त्याला सीझनल ब्रॉन्कायटिस म्हणू शकतो. सीझनल ब्रॉन्कायटिसचे बेसिक इट स्टार्टेड विथ मोस्टली सुरू होतं की जसे की शिंका येणे, सर्दी होणे, घसा दुखणे आणि हळू ते LRTमध्ये म्हणजे लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक्ट लंग्सला पण अफेक्ट करतो. मग ज्यावेळेस लंग्सला अफेक्ट करतो मग खोकला येणे, थ्रोट डिस्कम्फर्ट होणे आणि क्वचितचा ताप पण येऊ शकतो. हे थोडेसे ब्रॉन्कायटिसचे लक्षणं आहेत. हे स्पेशली जे ओल्ड लोकं आहेत, ज्याला डायबिटीज, हायपरटेन्शन वगैरे त्यांना पण होऊ शकतो. ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना पण होऊ शकतो. आणि अशा कंडिशनमध्ये जर सिम्प्टम तुमचे 5 ते 7 दिवसाच्या पुढे जात असतील, तर मी सांगेल की लवकरात लवकर तुम्ही निअर बाय डॉक्टरांना भेटा. बघा ते कधी-कधी काय होतं असे वातावरण चेंज झाले की फ्लूमधचं इन्फेक्शन पण होतात, व्हायरलचे इन्फेक्शन पण होतात. आजकाल बऱ्याच वेळेस जे व्हायरल इन्फेक्शन बाकीचे तुम्हाला माहीत आहे डेंग्यू, मलेरिया वगैरे, पण त्यासोबत फ्लू पण एक लक्षण असू शकतो. तर इमिडिएटली तुम्ही अशा डॉक्टरांना जाऊन भेटा. लागलं तर एक्स-रे करा. काही लागलं तर पेशंटचे अस्थमा, सीओपीडीचे वगैरे असतील तर त्यांना PFT करा आणि लवकरात लवकर आपल्या हेल्थची काळजी घ्या, जेणेकरून निमोनिया वगैरे सिव्हिअर कंडिशन व्हायला नको. थँक यू व्हेरी मच.